हेलो फ्रेंड्स, आज का केस स्टडी है मल्टी लेवल स्टेनोसिस के बारे में। सो ये है मिस्टर खाड़े, इनकी केस स्टडी। इनका एज है 65 इयर्स। सो इसमें अगर आप देखेंगे तो इनको यहाँ पे L5S1, L3-4 और L5S1, सो L3-4, L4-5 और L5S1, ये तीन जगहों पर इनकी नस पूरी तरह से दबी हुई थी और इनको यहाँ से खड़ा रहना, चलना ये काफी मुश्किल हो रहा था। एट मल्टीपल लेवल्स ही हैड स्टेनोसिस। अगर आप यहाँ देखेंगे तो एट मल्टीपल लेवल्स ही हैड स्टेनोसिस। इवन एक्शियल कट्स अगर आप देखेंगे इनका, तो ये जो L4-5 है, L5S1 है और इवन L3-4 अगर आप देखेंगे तो काफी इनकी नस दबी हुई थी। हमने इनका 1 महीने पहले मल्टी लेवल डिकम्प्रेशन और स्टेबलाइजेशन सर्जरी किया था और आज ये 1 महीने के बाद हमारे पास फॉलोअप के लिए आए हैं एंड ही इज डूइंग एक्सेलेंट। मतलब इनको पहले 10 कदम चलना अभी बहुत मुश्किल था, बट आज ही वॉक्स फ्रीली, ही वॉक्स वेरी कॉन्फिडेंटली और काफ़ी इम्प्रूवमेंट है। सो हम पहले उनके सन से समझ लेंगे कि उनको क्या तकलीफ था और अभी कैसे महसूस कर रहे हैं। कसं वाटत होतं सांगा, तुमचा अनुभव सांगा। नमस्कार, मी प्रमोद खाडे, दत्तात्रय खाडे पेशंटचे मुलगा। मी आमच्या गावाकडून बऱ्याच लोकांच्याकडून कोठारी सरांचा रेफरन्स मिळाला होता। त्याच्यानुसार मी कोठारी सरांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांचं कन्सल्टेशन घेऊन आम्ही सरांनी ऑपरेशनचा आम्हाला एक वे दाखवला होता। त्याच्यानुसार आम्ही आफ्टर कन्सल्टेशन वडिलांचं ऑपरेशन केलं आणि इट वॉज ग्रेट अँड इट इज सक्सेसफुली कम्प्लीट। काय काय फायदा वाटतो त्यांना? आता ते कम्फर्टेबली चालू शकतात। आता पण गेल्या आठवड्यापासून विदाउट वॉकर सुद्धा ते चालतात। ओके काका, तुम्हाला काय त्रास होत होता आणि कसं वाटतंय तुम्हाला आता? माझे नाव दत्तात्रय लोकळा खाडे, मुक्काम पोस्ट खानापूर, जिल्हा सांगली। मला बरेच वर्षापासून माझ्या कमरेचे दुखणं होतं। ते फोटो बिटो काढून वगैरे केल्यानंतर ते निष्पन्न आलं की बाबा मणक्यात तुमच्या गॅप आहे, त्याच्यामुळं मी कासराभर चालायला मला येत नव्हतं। पण आता कसं वाटतंय ऑपरेशन नंतर? आता फ्री वाटतंय, आता फायदे वाटतायत पायाला। सगळ्या नसा ओपन झालेल्या आहेत, 3 जागी नसा ओपन झालेल्या। ताई तुम्ही काय म्हणाल? ताई घाबरले होता का? सगळे भ्याग आले होते, पण आता खुश आहात?